आज आपण मुरमुऱ्याच्या चिवड्याची रेसिपी बघणार आहोत, तर व्हिडिओला न स्किप करता लास्ट पर्यंत नक्कीच बघा। आईच्या हाताच्या चवीचा हा मुरमुऱ्याचा चिवडा तुम्ही एकदा ट्राय नक्कीच करा। आता त्यासाठी लागणारी सामग्री इथे मी दिलेलीच आहे। लाल तिखट, जिरं, मोहरी, शेंगदाणे, कढीपत्ता, ठेचलेला लसूण आणि तिखटाप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची घ्या। हे सगळं असं रेडी करून ठेवलंय। आता हा मुरमुऱ्याचा चिवडा करायसाठी मी 500 ग्रॅमचं एक पाकिट असे 2 पाकिट ऍड केलेले आहेत। यामध्ये म्हणजे 1000 ग्रॅम हा चिवड्याचं पॅकेट झालं। आता हे दोन्ही पॅकेट एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेऊयात, कारण जे काही आपण याचं मटेरियल भाजणार आहोत ते यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करता आलं पाहिजे। आणि हा जर तुम्ही मुरमुरा घेत असाल ना, तर यामध्ये मीठ एकदम कमी प्रमाणात टाका, कारण मीठ आहे ऑलरेडी या मुरमुऱ्यात। आणि इकडे आता कढई तापायला ठेवलेली आहे। तेल छान कडकडीत तापू द्या। त्यानंतर यामध्ये असे शेंगदाणे टाका आणि शेंगदाण्याला स्लो गॅस करून छान असे खरपूस भाजून घ्या, एकदम लो फ्लेमवर, कारण की ना शेंगदाणे लगेच जळू शकतात त्यामुळे। आणि शेंगदाणे जळले नाही पाहिजे, आपल्याला फक्त स्लो गॅसवर छान कुरकुरीत असे शेंगदाणे भाजले पाहिजे। आता इथे शेंगदाण्यांचा रंग बघून तुम्हाला कळलंच असेल की शेंगदाणे खूप छान प्रकारे क्रिस्पी असे भाजले गेलेत। त्यानंतर ते एका चाळणीत काढा आणि याचं सर्व तेल छान नितरू द्या, कारण की तेलकट चिवडा आपला अजिबात नाही झाला पाहिजे, म्हणजे लहान मुलांनाही खाता येईल आणि आपल्यालाही खाता येईल। त्यामुळे इकडे असे शेंगदाणे काढून नितरायला ठेवून देऊ। तेव्हा इकडे तेलामध्ये चिवड्याच्या फोडणीसाठी जिरे आणि मोहरी छान तडतडून घ्या। आणि इकडे जिरे मोहरी जेव्हा आपली तडतडेल ना, तेव्हा आपल्याला आता यामध्ये ऍड करायचं आहे, जे की हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण हा सुद्धा आपल्याला त्यामध्ये ऍड करून याला पण आपल्याला लालसर कलर येईपर्यंत छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। सोबतच ना हा चिवडा तुम्ही एकदा ट्राय केल्यावरती ना मला कमेंट नक्कीच करा। खरंच सांगते मी, खूप छान हा चिवडा होतो आणि आम्ही हा लहानपणापासून खात आलोय, म्हणूनच मी या चिवड्याला म्हटलं आईच्या हातची चव। आता हा मलाही बनवता येतो। आता मी इतक्या छान छान रेसिपी बनवते। हा चिवडा माझ्यासाठी काहीच नाही, मी हा सुद्धा बनवू शकते। पण ना काय, तुम्हाला ते जे सांगितलं ना मी तसंच आहे। आपल्याला दुसऱ्याच्या हातची चव जी आपल्या तोंडात बसलेली असते ना, आपल्याला तीच चांगली वाटते। आता इकडे मम्मीने छान असा लसूण, हिरवी मिरची खरपूस असं भाजायला ठेवलंय। त्यामध्ये आता हिरवागार असा छान ताजा ताजा आणलेला कढीपत्ता ऍड केलाय। आता हे सर्व ती एकदम अशी स्लो गॅसवरती एकदम छान असं रंग बदलेसपर्यंत परतवून घेणार आहे। आणि यामध्ये आता सर्व मसाले बेसिक जे काही आहे ते ऍड करणार आहे। आता हे तळलेले जे शेंगदाणे आपण बाजूला काढले होते ना, ते सुद्धा ऍड केले। आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड करा। मी जसं तुम्हाला सांगितलं होतं मुरमुऱ्यामध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळे यामध्ये लागतच मीठ टाका। आता मीठ टाकलेच आहे, तर सोबत यामध्ये आता हळदही ऍड करा। हळद आणि लाल तिखट हे तुमचं प्रमाण बघा, तुम्हाला कसं लागते त्याप्रमाणे ऍड करा। आणि हे सर्व मटेरियल टाकल्याच्या नंतर ना तुम्हाला हे सगळं एकदम छान प्रकारे मिक्स करायचं आहे, जे की हे करपले नाही पाहिजेत मसाले। लाल तिखट जर करपला ना तर कडवटपणा चिवड्याला येऊ शकतो। त्यामुळं ना शक्यतो तुम्ही लगेच गॅसही बंद केला ना तरी चालेल। मम्मीने सुद्धा पटकन गॅस बंद केला आणि लगेच खूप फास्टमध्ये परतवायला लागले। आणि मग इकडे हे थोडंसं गार झाल्यावरती मुरमुऱ्यांमध्ये टाकून द्या आणि छान ना मिक्स करून घ्या। जर गरम असेल तर थोडं गार होऊ द्या, नंतर मिक्स करा। पण इथे आम्ही ऑलरेडी गार करून घेतलंय हे तडका। आणि मग यामध्ये छान असा एकजीव करून घ्या, कारण चिवड्याला असं छान कलर आला पाहिजे आणि कलरवरच आजकाल आपण सगळ्या गोष्टी खातोय। आता हे छान मिक्स केल्यानंतर यामध्ये आता आपल्याला काही बाहेरून आणलेले मी काही फरसाण आहेत ते मी यामध्ये मिक्स करणार आहे। तुम्ही हे स्किप पण करू शकता, कारण की हे टाकलंच पाहिजे असं काही नाही, असं सुद्धा मुरमुऱ्यांचा चिवडा छान लागतो। पण आमच्या साहेबांना यामध्ये फरसाण टाकलेलंच आवडतं, त्यामुळे मी 2-3 प्रकारचं फरसाण आणलंय, तेच मी यामध्ये ऍड करणार आहे। त्यामध्ये मी तिखट फरसाण पण आणलंय, सोबतच गोड फरसाण पण आणलंय आणि बुंदी, खारी बुंदी जी असते ती पण आणले। आणि आपण जो मिसळमध्ये खातो ते सुद्धा फरसाण आणलंय। आता या सगळ्या चिवड्याचा खर्च मी तुम्हाला सांगते। त्याआधी हे सगळे फरसाण टाकल्यावर परत एकदा चिवडा छान असा मिक्स करून घ्या। आणि आता एवढ्या सगळ्या चिवड्याचा खर्च मला फक्त 300 रुपये आला। थोडाफार कमी असेल पण 300 रुपये धरून चाला। 300 रुपयामध्ये फुल स्टोरेज करून ठेवणारे हे स्नॅक आपल्याला कधीही भूक लागल्यावरती खायला कामी येतं। तुम्ही असेच घरी करून ठेवा। बाहेरच्या गोष्टींपासून आपण थोडंसं वाचतो असं काही घरी बनवल्यावर, आणि कधी भूक इमर्जन्सी कधीही हा चिवडा कामी येणार। आणि खरंच खूप टेस्टी येतो, तुम्हाला दिसत असेल। व्हिडिओ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आईच्या हाताच्या चवीला एक लाईक करा आणि मला कमेंट करायला अजिबात विसरू नका। तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे नक्कीच सांगा। त्यानंतर आपला हा चिवडा रेडी झालेला आहे। आता याला छान प्लास्टिक पिशवीमध्ये स्टोअर करून ठेवू, जेणेकरून नरम नाही झाला पाहिजे। बाय बाय।